मंगलाचरणामध्ये प्रवेश करूयात। विद्येश्वर संहितेमध्ये आपण प्रवेश करत आहोत। 7 संहिता नियुक्त असा हा परमपावन ग्रंथ आहे। त्या परमपावन ग्रंथाच्या मंगलाचरणामध्ये आज आपण प्रवेश करत आहोत। सगळेजण आपण त्या पतित पावन परात्पर अखिलेश या जगाच्या कल्याणासाठी तत्पर असलेल्या भोलेनाथांचं ध्यान करून ते मंगलाचरण करूया। आद्यंत मंगलमजात समान भाव मार्यन्तमीशमजरामरमात्मदेवम् पंचाननं प्रबल पंच विनोदशीलम् संभावै मनसि शंकरमंबिकेशम्। मंगलाचरण करत असताना सांगतात, जो या अखिल ब्रह्मांडांचा आदी आहे, त्या अखिल ब्रह्मांडाचा जो अंत आहे, ज्याच्या मध्ये सर्व ब्रह्मांड विराजमान होतात, असे जे भोलेनाथ आहेत, आर्य स्वरूप आहेत, सकळ विषयांचे प्रकाशक आहेत, ज्ञान स्वरूप आहेत, आत्मस्वरूप भगवान आहेत। पंचानन सगुण स्वरूपामधील जे मुख आहे भगवंतांचं, हे पंचानन आहे। 5 मुखांनी युक्त भगवान भोलेनाथ आहेत। 5च मुख कशामुळे आहेत? कारण या सृष्टीची स्थिती भगवान भोलेनाथ करतात ब्रह्माजींच्या रूपाने। या सृष्टीचं पालन भगवान विष्णूंच्या रूपाने भगवान शिव करतात, आणि या सृष्टीचा संहार रुद्र रूपाने टवीगल जल प्रवाह पावित स्थले गलेव लंब्य लंबितांभुजंग तुंगमालिका रमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिवः शिवम्। जटाकटाः संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोल वीचिवल्लरी विराजमान मूर्धनी धग 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम। तांडव नृत्य करत ज्या सृष्टीचं सृजन केलेलं आहे, त्या सृष्टीचा संहार देखील भगवान शिव रुद्र रूपाने करतात। आपण जर आपलं घर जर बांधलं आणि आपल्याला सांगितलं तोडून टाका घर, सुख होईल की आनंद होईल? काय होईल? का दुःख होईल? निश्चित दुःख होईल। भगवान केवळ संकल्प मात्राने या सृष्टीचं सृजन करतात, आणि त्या स्वतः बनवलेल्या सृष्टीचा संहार देखील स्वतःच करतात। दुःख नाही, शोक नाही, रडत ही नाहीत की आपण बनवलेली सृष्टी आपल्याला नष्ट करावी लागते, संहार त्या सृष्टीचा करावा लागतो। हे 3 मुख आहेत। 4थं मुख कशासाठी आहे? तिरोभाव। या समस्त ब्रह्मांडांचा तिरोभाव आपल्या उदरामध्ये भगवान शिव करतात महेश्वर रूपाने, आणि या सृष्टीमधील समस्त जीवांच्या कल्याणासाठी, त्यांना मोक्ष प्रदान करण्यासाठी पंचानन 5वं मुख आहे। भगवान शिवांच्या रूपामध्ये भोलेनाथ अनुग्रह करत असतात। अशा पंच विनोदशीलम, हसत खेळत ती लीला भगवान करत असतात। अशा अजर, त्यांच्या ठिकाणी जरा नाही, अमर, त्यांच्या ठिकाणी मृत्यू नाही, अशा भोलेनाथांना आपण सर्वजण मिळून प्रणाम करूयात। तेही अंबिके सहित प्रणाम करूयात। सर्वज्ञ असे रोमहर्षणजी, श्रुतजींचंच नाव रोमहर्षण आहे। अखिल पुराणांचे वेत्ते आहेत शौनकादी ऋषी, 88,000 ऋषी।
त्यांच्या समोर बसलेले आहेत. शौनकादी ऋषी स्तुती करत आहेत, वंदन करत आहेत सुतजींचं. तसे समुद्रामध्ये रत्नाकरामध्ये रत्न असतात, त्याच प्रकारे हे सुतजी तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये अशा हजारो लाखो कथांचं भंडार, रत्न, निधी साठवलेला आहे. जरा कृपा करा आणि आमच्या काही प्रश्नांची उत्तर द्या. महाराज, कलियुग प्राप्त झालेला आहे. या कलियुगामध्ये लोक पुण्य विवर्जित आहेत. पूर्वीच्या काळामध्ये पहाटे उठणं, स्नान करणं, संध्या करणं, मंदिरामध्ये जाणं, मारुतीला स्नान घालणं, भगवान शिवांना स्नान घालणं, घरी येऊन नंतर पूजा पाठ करणं, एखाद्या ग्रंथाचं अध्ययन, अध्यापन किंवा पाठ करणं, या गोष्टी चालायच्या. घरी बसून जप लोक करायचे. परंतु आज टीव्ही आणि मोबाईलच्या नादानं सगळं विसरूनच गेलेले आहे. कोणी पुण्य निर्माण करणारे साधने करायलाच तयार नाही. सत्कर्म ज्या साधनांद्वारे होईल अशी साधनं या कलियुगामध्ये लोक करायला तयार नाहीत. दुराचाररत आहेत. जेही होतंय त्यांच्या हातातून त्या वाईटच गोष्टी होत आहेत. कोणी एखादा मनुष्य खरं बोलणारा असतो. मनुष्यानां सहस्रेषु, हजारो मनुष्यामधून एखादा माणूस खरं बोलणारा, पूर्णपणे खरं बोलणारा असतो. नाहीतर आपण 99% लोक तर लबाड बोलणारेच आहे. परस्त्री म्हणून आसक्त लोक आहेत. विवाह होऊन सुद्धा घरामध्ये पतिव्रता पत्नी असून सुद्धा दुसऱ्या स्त्रियांशी वार्तालाप करणारे, त्या स्त्रियांशी गप्पा मारणारे, त्या स्त्रियांशी नको त्या गोष्टी करणारे, वेश्याभोगी सुद्धा लोक या कलियुगामध्ये आहेत. देहात्मदृष्टी, देहच आत्मा आहे असं समजणारे नास्तिक लोक सुद्धा, मूढ बुद्धी लोक सुद्धा या कलियुगामध्ये आहेत. प्राय मातृ पितृ दोष करते, माता पित्यांना छळणारेच लोक या कलियुगामध्ये जास्त होणार आहेत आणि झालेले आहेत. माऊली तर सांगतात, सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीर कीजे. माता पित्यांच्या सेवेसाठी शरीर जरी सांडावं लागलं तरी बेहतर आहे. खूप श्रेष्ठ साधन हे आहे. पुंडलिकासाठी भगवान पंढरपूरला आले. कुठली भक्ती केली होती त्या पुंडलिकाने? मातृपितृ भक्त पुंडलिक होता. माता पित्यांची भक्ती सेवा जो इतक्या निष्ठेने करत होता, त्याच्यासाठीच भगवान तिथे प्रकट झाले होते. आज प्राय वृद्धाश्रमांची संख्या खूप वाढलेली आहे. बीडच्या जवळच एक वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये 3-4 वर्षापूर्वी जाण्याचा योग आला होता आणि वृद्धाश्रमामध्ये त्या व्यवस्थापकांशी मी बोलत होतो, संवाद करत होतो. तेवढ्यात एक व्हॅन आली, अँब्युलन्स आली. डोक्यावर थोडे थोडे एवढेशे केस आहेत. अशी वृद्ध महिला, आता नुकतंच कशाच तरी ऑपरेशन झालेलं आहे असं दिसत होतं तिचं. इकडून एक माणूस आणि पलीकडून एक माणूस, दोघं जण त्या वृद्ध महिलेला धरून त्या वृद्धाश्रमामध्ये आणत होते. तिला चालताही येत नव्हतं. बगलेमध्ये एक पिशवी होती, छोटीशी पिशवी होती. खूप वृद्ध होती. तिला स्वतःचे कपडे घालता येत होते की नाही काय समजत नव्हतं. अंगावर एक गाऊन होता आणि चलत चलत असताना ती पिशवी पडली तिच्याकडून आणि पिशवी पडल्याने फोटो पडला. असं काचेचा एक फ्रेम केलेली छोटीशी एवढीशी ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम होती, ती खाली पडली. चलता येत नव्हतं. त्या वृद्ध महिलेला चलता येत नव्हतं, परंतु पटकन कशी तरी गेली आणि ती फ्रेम उचलली आणि पुसून गळ्याला लावली.
डोळ्यातून अश्रू आले तिच्या. जवळ जाऊन पाहिलं, विचारलं आजीला, आजी कसली प्रेम आहे ती, कुठल्या देवाची प्रेम आहे? आजीनं ती प्रेम काढे पिशवीत त्याने मला दाखवली. माझे सुद्धा डोळे भरून आले. त्या फ्रेम मध्ये तिचा स्वतःचा आणि मुलाचा फोटो होता. विचारला आजीला, आजी मुलं काय करतात तुमची, कुठं असतात, आहेत की नाहीत, मुलं झाले होती की नाही कळलंच. परंतु आजीने सांगितलं की माझा मुलगा जालन्याला कोर्टामध्ये वकील आहे. काय करावं सुन्न होतं मन. अशा घटना ऐकून आज वृद्धाश्रमांची संख्या खूप वाढलेली आहे. माता पित्यांना कोणी सांभाळायला तयार नाही. महिला, मी आणि माझा नवरा दोघच राहणार. सासू नको त्याचं तोंडही बघायला नको, सासरा नको त्याचं तोंडही बघायला नको. अशी स्थिती झाली आहे, अशी भयानक स्थिती झालेली आहे. सांगतात पितृकृतद्वेषाः स्त्रीदेवाः कामकिंकराः. पण त्यांचे पती काय झोका काढतात का? ती मुलं ज्यांनी वृद्धाश्रमामध्ये आई वडील टाकले आहेत, शेतामध्ये गोठ्यामध्ये आई वडिलांना ठेवलेलं आहे, ती मुलं काय करतात? स्त्रीदेवाः, त्यांच्या पत्नीलाच देव मानलेला आहे त्यांनी. त्या पत्नीच्या पुढे बोलायची सुद्धा हिंमत त्यांची होत नाही. पत्नीची आज्ञा पालन करणं, पत्नीची सेवा करणं, याच्यामध्येच त्यांचं जीवन जात असतं. कामकिंकर लोक आहेत या कलियुगामध्ये, कामनेने वासनेने ग्रस्त झालेले आहेत. या कलियुगामध्ये ब्राह्मण तरी चांगले असतील. सांगितलं ब्राह्मण कसे आहेत? ग्रस्ताः. ब्राह्मण सुद्धा लोभी झाले. वेदांचं अध्ययन प्राय खूप कमी ब्राह्मण करत आहेत. जेवढे ब्राह्मण वेदांचं अध्ययन करत आहेत तेवढे सुद्धा काहीतरी धन मिळावं, पैसा मिळावा याच्यासाठीच करत आहेत. मत विमोहित आहेत. जेही थोडेफार पुजारी वगैरे म्हणून ब्राह्मण दिसत आहेत, कुठे पूजापाठ करत आहेत, ते ब्राह्मण सुद्धा अहंकारी आहेत, अहंकार आहे, देवच समजतात. म्हणलंच आहे भूदेव त्यांना, तर देवच स्वतःला समजणारे आजच्या काळातले ब्राह्मण आहेत. परवंचक आहेत, दुसऱ्याला लुबाडणारे आहेत. स्नान नाही, संध्या नाही, वेदांचं अध्ययन अध्यापन ह्या गोष्टी तर दूरच राहिल्या. स्वतःचा जो आचार असतो त्याला सोडून दिलेले मलिन आशया, मलिन बुद्धी असलेले, अशुद्ध अंतःकरण असलेले या कलियुगामध्ये ब्राह्मण आहेत. तर ब्राह्मणच असे आहेत, तर बाकीच्या वर्णांचं सांगावंच काय? क्षत्रिय कसे आहेत सांगतात. क्षत्रियाश्च तथा सर्वे स्वधर्म त्यागशीलिनः असत्संगाः पापरता विचार परायणाः. क्षत्रिय या कलियुगामध्ये स्वधर्माचा त्याग करणारे आहेत, स्वतःचा धर्म सोडून पळणारे आहेत. कुठे काय नवीन नवीन शिवधर्मच कुठे निघालाय, कुठं त्या ब्रह्मकुमारीच निघालेल्या आहेत, कुठं आणखी काही रामपालच्याच मागे जात आहेत, कुठं ख्रिश्चन धर्म पैशासाठी स्वीकारत आहे. स्वधर्म सोडून देत आहेत. स्वतःचा धर्म पैशासाठी, लोभासाठी, अविवेकामुळे मोहग्रसित होऊन क्षत्रिय लोक स्वतःचा धर्म त्याग करत आहेत. असत संघामध्ये, दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये, पाप परायण आज या कलियुगामध्ये क्षत्रिय लोक झालेले आहेत. शूर क्षत्रिय राहिले नाहीत, पलायन परायण झाले. पळक्या वृत्तीचे, भ्याड वृत्तीचे क्षत्रिय या कलियुगामध्ये झालेले आहेत. पहा, छत्रपती शंभूराजे 350 वर्षांचा काळ लोटून गेला. चित्रपट सृष्टी होऊन 100 वर्षांचा काळ लोटून गेला. स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले तरी सुद्धा अरे औरंगजेब अकबरावर कितीतरी पिक्चर आले, अकबर द ग्रेट म्हणून पिक्चर कितीतरी आले,
परंतु शंभू राजांवर 78 वर्ष झाले आजपर्यंत एक सुद्धा पिक्चर आला नव्हता. पलायन आहेत लोक. एवढं मोठं महान दिव्य ज्यांनी आपल्यासाठी केलं, त्या क्षत्रिय वीरांसाठी काही करण्याची सुद्धा वृत्ती आजच्या क्षत्रियांची नाही. चोरी करण्यामध्ये प्रवीण झालेले आहेत. शस्त्रास्त्र विद्या त्यांना माहित नाही. शस्त्र कसं चालवावं, अस्त्र कसे चालवावे हे क्षत्रियांना माहितच नाही. आज जर जशी बांगलादेशमध्ये आज एक 2-3 महिन्यापूर्वी जशी परिस्थिती आली होती, तिथल्या हिंदू लोकांना पळवून मारून टाकण्यात आलं. तिथल्या स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले, व्यभिचार करण्यात आले. हिंदूंची मंदिर आता 2 महिन्याखाली तोडून टाकण्यात आली. मग ते हिंदू काय करत होते आणि आपण काय करत आहोत? आपल्यावर जर ती परिस्थिती आली तर आपण काय करू? आपली तर संख्या वरचेवर घटत आहे. हम जो हमारे दो योजना लावली, पुन्हा 2हून 1वर आणि कमीच वरचेवर संख्या तर होत आहे. परंतु असू द्या, जंगलामध्ये सिंह जास्त नसतात तरी सुद्धा राजा असतो सिंह. संख्येचं काही विशेष महत्व नसतं. परंतु क्षत्रियांना शस्त्र अस्त्र विद्या तर आली पाहिजे. स्वतःचं संरक्षण तर त्यांना करता आलं पाहिजे. परंतु शस्त्र अस्त्र विद्या सुद्धा त्या क्षत्रियांना येत नाहीये. गायींचं रक्षण करायचं सोडून गायी खटकांना देत आहेत. गायींची छोटी वासरं, दूध न देणाऱ्या गायी, कमी दूध देणाऱ्या गायी हे क्षत्रिय लोक खटकांना देत आहेत. याच्यापेक्षा काय वाईट असावं? गोरक्षणासाठी भगवान गोपाल झाले होते. छत्रपती शिवरायांनी आदिलशहाच्या त्या नगरामध्ये गाय मारणाऱ्या एका दुष्टाचा हात तोडून टाकला होता आणि आपण स्वतःच्या हाताने गायींना खटकांना देत आहोत. अशी परिस्थिती क्षत्रियांची झालेली आहे. कांतीहीन क्षत्रिय झालेले आहेत, सैन्य झालेले आहेत, कामलोलूप क्षत्रिय झालेले आहेत आणि जीवांची हिंसा करणारे झालेले आहेत. मांस खाणारे क्षत्रिय या कलियुगामध्ये झालेले आहेत. व्यापारी लोक काय करत आहेत? ते सुद्धा सुधर्माचा त्याग करत आहेत. व्यापारी लोक सुद्धा स्वतःचा धर्म सोडून देत आहेत आणि वजनामध्ये कशा प्रकारे लुबाडणूक करत आहेत सगळं इथं सांगत आहेत. ब्राह्मणांची भक्ती नाही, गुरु काय आहे ते माहित नाही, गळ्यामध्ये माळ नाही, घरामध्ये देवाची पूजा नाही. अशी परिस्थिती या व्यापाऱ्यांची झालेली आहे. पैसा तर खूप आहे, परंतु कृपणा बद्धमुष्कयः, कृपण व्यापारी झाले आहे. पैसा खूप आहे, परंतु सत्कर्मासाठी, चांगल्या कामांसाठी बद्धमुष्कय हात बांधलेले आहेत. त्यांचे चांगल्या कामांसाठी त्यांचे हात चालत नाही. आणि शूद्र वर्ण अर्थात जो सेवा करणारा वर्ग आहे त्यांचं काय तर सांगतात की ते ब्राह्मणाचार तत्पर आहे. शूद्र जे आहेत ते ब्राह्मणासारखं राहू लागलेले आहे. ब्राह्मणांचे जे कर्म आहेत ते शूद्र करू लागलेले आहेत. आता तुम्ही तीर्थस्थळांमध्ये जर गेलात, गोदावरीच्या तटावर जर गेलात, गंगेच्या तटावर गेलात, त्या ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांमध्ये गेलात आणि तिथे जर पूजा पाठ करायचा असला, तिथे जर तुम्हाला 10वा 12वा 13वा काय विधी आहेत, मासिक आहेत, श्राद्ध आहेत करायचे झाले, खरा ब्राह्मण नाही भेटत, खोटे ब्राह्मण भेटतात. गळ्यात फक्त जानवाड पण स्वतःला ब्राह्मण म्हणून घेणारे भेटतात. शूद्र असे वागू लागलेले आहेत, द्विजांचा द्वेष करू लागलेले आहेत, स्वधर्माचा द्वेष करू लागलेले आहेत. जे धनवंत आहेत ते धर्माचं पालन करत नाहीत, धर्माचा लोप करण्यासाठी पैसे लोकांना पुरवत आहेत. जे धनी आहेत ते स्वधर्म रहित आहेत, वर्ण संकर करत आहेत. कुठल्याही जातीच्या लोकांसोबत कोणीही आज विवाह करत आहे, त्यांना लाज त्याची काही वाटत नाही. वर्ण संकर आज होत आहे. या कलियुगामध्ये स्त्रिया कशा आहेत सांगतात. स्त्रियश्च प्रायशो भ्रष्टा
भर्तृवज्ञानकारिकाः श्वशुरद्रोहकारिण्यो निर्भया मलिननाशनाः. स्त्रिया ज्या आहेत त्या प्राय जास्तीत जास्त भ्रष्ट झालेल्या आहेत. शीलवान स्त्री, पतिव्रता स्त्री हजारोंमधून एखादी पाहायला मिळते. भर्तृ अवज्ञानकारिका म्हणजे पतीचा नवऱ्याचा क्षणोक्षण अपमान करणाऱ्या आहेत. अशी पत्नी मिळत नाही की जे नवऱ्याची सेवा करत आहे. नवरा गेल्यानंतर माझा नवरा किती चांगला आहे अशी स्तुती करणारी एखादी स्त्री आजच्या काळामध्ये मिळणं मुश्किल झालेलं आहे. पतीचा होईल तर अपमानच करणाऱ्या स्त्रिया आज जागोजागी मिळत आहेत. सासू सासऱ्यांचा द्रोह करणाऱ्या स्त्रिया मिळत आहेत. जोपर्यंत सासू सासऱ्यांपासून वेगळे राहत नाहीत तोपर्यंत त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. अशा स्त्रिया आजच्या काळामध्ये झालेल्या आहेत. निर्भय झाल्या आहेत, कशालाच भीत नाहीत आणि मलिनाशना हा मलिन बुद्धीच्या झालेल्या आहेत. जसं टीव्ही मध्ये दिसत आहे, जसं पिक्चर मध्ये दिसत आहे, तसं वागण्याचा, तसे कपडे घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला घालता आले नाही तर आपल्या मुलींना घालवण्याचा प्रयत्न त्या स्त्रिया करत आहेत. हावभाव निरत आहात, त्यांचे हावभाव पाहण्यासारखे नाहीत. कुशील जार संगरता अशा स्त्रिया झालेल्या आहेत. कालच सांगितलं जार शब्दाचा अर्थ. तर अशा प्रकारे या काळामध्ये प्राय बहुतांश स्त्रिया अशाच आहेत. सगळ्याच आहेत असं नाही. आज सुद्धा ज्या साध्वी महिला आहेत, पतिव्रता महिला आहेत, त्यांच्या जीवावर तर आपण आज सत्संग करत आहोत. आणि मुलं कसे झाले आहेत त्या कलियुगामध्ये. तनया मातृपित्रोश्च भक्तिहीना दुराशयाः अविद्या पाठका नित्यं भोगग्रसीत देहकाः. मुलं मुली जे आहेत ते माता पित्यांचं काही ऐकत नाही. मला काय कळतं, सगळं कळतं त्यांनाच कळतं. मूर्ख माई बापांना समजणारे मुलं मुली झालेले आहेत. भक्तिहीन आहेत. भक्ती काय आहे माहीतच नाही. अंबडोबामध्ये एक मारवाडी होते. एका दिवशी भेटली मला आणि भेट झाल्यानंतर सांगितलं, महाराज मी गंध लावतो, दररोज गंध लावतो, परंतु माझ्या मुलाला मी इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं. इंग्लिश स्कूलमध्ये टाकल्यापासून गंध लावणं सोडून दिलं. त्यांनी चुकून गंध लावत नाही. मग अशी मुलं भक्तिहीन, मतिहीन, बुद्धिहीन अशी मुलं मुली सुद्धा अपत्य सुद्धा झालेले आहेत. अविद्या पाठका, त्यांच्या शाळेमध्ये कुठले संस्कार दिले जात नाही. संस्काराच्या नावाने शून्य आहे शाळेमध्ये. उलट जे संस्कार आहेत ते नष्ट करण्याचं काम शाळांमधून आजकाल होत आहे. कॉलेजांमधून तर होतच आहे निश्चितच. आणि रोगग्रसित देह का, आज मुलं मुली रोगग्रसित देह झालेले आहेत. सारखं दुखायलेलं असतं त्यांचं. एक दुखणं झालं की दुसरं दुखणं, दुसरं झालं की लगेच तिसरं, सारखं दवाखाना त्यांचा चालू असतो. आणि नष्ट बुद्धी झालेले आहेत. कथम सुतम गतीर भवे. अहो सुतजी, या कलियुगामध्ये या सर्व प्राण्यांची उत्तम गती कशी होईल. सगळे भ्रष्ट होताना दिसत आहेत. काय उपाय करावा, काय साधन करावं ते आम्हाला सांगा. जो उपाय सोपा असेल तो उपाय आम्हाला सांगा. उपायेनैषां भवेत् सद्योग नाशनम् सर्व सिद्धांत विद्वं हि कृपया तद्वदाधुना. सुतजी महाराज, जे लवकरात लवकर पापांचा नाश करणारं साधन, जे सोयीस्कर सोपं असेल असं साधन आम्हाला सांगा, ज्यामुळे दुर्गती प्राप्त होत असलेल्या मनुष्यांना सद्गती प्राप्त होईल, भक्ती प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल, वैराग्य प्राप्त होईल. आम्हाला ते साधन तुम्ही सांगा. सुतजी या प्रश्नावर प्रसन्न झाले.
साधु पृष्ठम साधवोवस त्रैलोक्यहितकारकम् गुरुं स्मृत्वा भवत्स्नेहात् भक्षे तच्छ्रोतादरात्। साधु पृष्ठम हे शौनकादी ऋषींनो, तुम्ही जे प्रश्न विचारले खूप मौल्यवान आहेत. त्रैलोक्याचं हित करणारे हे प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत, तर तुम्ही धन्य आहात. जे वेदाचं सार सर्वस्व आहे, वेदांताचं देखील सार स्वरूप, सर्व पापांना जे नष्ट करणार आहे, ते धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारी पुरुषार्थांना प्रदान करणारं शिव महापुराण. त्या शिव महापुराणाच्या अध्ययन मात्रानेच सर्वांचं कल्याण होईल, सर्वांना उत्तम अशा शिवलोकाची प्राप्ती होईल. आणि या ग्रंथामध्ये रुद्र संहिता आहे. या रुद्र संहितेचा जर 3 दिवस पाठ केला, भैरवाची प्रतिमा समोर ठेवायची आणि 3 दिवस रुद्र संहितेचा पाठ जर केला, जी इच्छा कराल ती पूर्ण होते. कुठलीही इच्छा करा पूर्ण होते. शिव महापुराणाची रुद्र संहिता वाचा. त्या रुद्र संहितेपेक्षा सुद्धा कैलास संहिता महान सांगितलेली आहे. ब्रह्मस्वरूपिणी आहे. प्रणव अर्थाचा प्रकाश, ओंकाराचा अर्थ सांगणारी ही कैलास संहिता आहे. त्या कैलास संहितेचं महात्म्य काय सांगावं शौनकादी ऋषींनी. भगवान भोलेनाथच त्या कैलास संहितेचं महात्म्य जाणू शकतात संपूर्णपणे, आणि त्याच्यापेक्षा अर्ध महात्म्य व्यासजी जाणतात, आणि त्याच्यापेक्षा अर्ध मला जे ठाऊक आहे यत्किंचित ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. आणि रुद्र संहिता जी आहे, भगवान भोलेनाथांनी, भगवान शिवांनी उपनिषदांचं मंथन करून, वेदांताचं मंथन करून जो श्रुती सार प्राप्त झाला तो कुमार कार्तिकीयांना प्रदान केला. आणि तोच सार त्या रुद्र संहितेमध्ये आहे, जो केल्यानंतर अर्थात जो कानांनी श्रवण केल्यानंतर मनुष्य निश्चितच अमर बनतो. आणि या रुद्र संहितेचा पाठ जर शिवालयामध्ये भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये केला किंवा बिल्व वृक्षाच्या खाली केला, बेलाच्या झाडाच्या खाली जर केला, तर भगवान भोलेनाथांची निश्चितच या जन्मामध्ये भेट होईल. पण रुद्र संहितेचं खूप महात्म्य आहे. चतुर्दशीला निराहार राहून जो बेलाची पानं खाऊन रुद्र संहितेचं पठन करतो, तो साक्षात शिवस्वरूप होतो, मृत्यूनंतर साक्षात भगवान भोलेनाथांच्या स्वरूपाला मिळून जातो. प्रायः 12 संहिता सांगितलेल्या आहेत ग्रंथामध्ये. 12 संहितांची नावही सांगितली आहेत. विद्येश्वर संहिता पहिली आहे, रुद्र संहिता दुसरी आहे, शतकोटी रुद्र संहिता, एकादश रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता, सहस्रकोटी रुद्र संहिता, वायवी संहिता, धर्म संहिता, अशा प्रकारे 12 संहिता आहेत. त्याच्यामध्ये श्लोक किती आहेत या श्लोकांची सुद्धा संख्या इथे दिलेली आहे. तुम्ही ते श्लोक मोजाल ना. विद्येश्वर संहितेमध्ये 10,000 श्लोक आहेत, मोजा. रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता आणि मातृ संहिता या 4 संहिता आहेत. त्यांच्यामध्ये 8,000 श्लोक आहेत. किती झाले मग? 32,000. 32 आणि पहिले 10,000. त्यानंतर एकादश रुद्र संहितेमध्ये 13,000 श्लोक आहेत. कैलास संहितेमध्ये 6,000 श्लोक आहेत. त्यानंतर शतरुद्र संहिता येते, 3,000 श्लोक त्याच्यामध्ये आहेत. किती झाले? मोजा. कोटी रुद्र संहिता आहेत, त्याच्यामध्ये 9,000 श्लोक आहेत. सहस्र कोटी रुद्र संहिता आहे, त्याच्यामध्ये 11,000 श्लोक आहेत. वायवी संहितेमध्ये 4,000 श्लोक आहेत आणि अंतिम धर्म संहितेमध्ये 12,000 श्लोक आहेत. किती झाले? 96,000. 4,000 सोडले तुम्ही, संपूर्ण 1,00,000 श्लोक झाले. म्हणजे
शिवपुराणामध्ये संपूर्ण 1,00,000 श्लोक आहेत. 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ किती मोठा होईल महाराज? एवढा ग्रंथ होईल 1,00,000 श्लोकांचा. आणि तो वाचायचा कधी आणि सांगायचा कधी? म्हणून ग्रस्ते अष्टादशदा चैव पुराणे द्वापरादिषु. द्वापार युगामध्ये महर्षी व्यासांनी तो 1,00,000 श्लोकांचा संग्रह जो होता शिव महापुराणाचा, त्याला 24,000 श्लोकांमध्ये संक्षिप्त केलं, कॉम्प्रेस त्याला केलं. 1,00,000 श्लोकांना 24,000 श्लोकांमध्ये परिवर्तित केलं. तसं तर भगवान शिवांनी प्राचीन काळामध्ये, पुराण काळामध्ये 100 प्रविस्तरम 100 कोटी श्लोकांचं एकच पुराण बनवलं. किती कोटी? 100 कोटी श्लोकांचं एकच पुराण बनवलं. व्यासांनी त्या 100 कोटी पुराण, 100 कोटी श्लोकांना 4,00,000 श्लोकांमध्ये परिवर्तित केले. आणि शिव महापुराणाचे 1,00,000 श्लोक त्याला 24,000 श्लोकांमध्ये परिवर्तित केलं. या शिव महापुराणामध्ये 12 संहिता होत्या पहिल्या, त्या 7 संहिता संक्षिप्त केल्या. 7 संहितांमध्ये पूर्ण शिवपुराण बसवलं. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, त्यानंतर उमा संहिता, वायवीय संहिता आणि कैलास संहिता, या 7 संहिता आहेत. याच्यामध्ये भगवान भोलेनाथांचं सुंदर असं चरित्र, सुंदर अशा लीला, भगवान भोलेनाथांचे जे गुण आहेत त्या गुणांचं वर्णन, लीलांचं वर्णन, महात्म्याचं वर्णन या 24,000 श्लोकांमध्ये 7 संहितांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे.